लोकसभेमध्ये आज दोन अज्ञातांकडनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यातीलच एक व्यक्ती हा लातूरमधील असल्याचं समोर आलेलं आहे। लातूरमधील अमोल शिंदे याला आता लोकसभेमधून अटक करण्यात आलेली आहे। याच्या नेमक्या मागण्या काय होत्या हे अद्याप कळू शकलेल्या नाहीयेत। मात्र कामकाज सुरू असताना या दोघांकडूनही हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यांच्या बुटांमधून काहीसा धूर स्मॉग येताना दिसला। तर त्यातील एक जण हा लातूरमधील असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याचं नाव अमोल शिंदे असं आहे। आता या दोघांच्याही चौकशीमधून नेमक्या त्यांच्या मागण्या काय होत्या आणि कोणत्या कारणामुळे त्यांनी हे अशा प्रकारे गोंधळ घातला हे देखील समोर येणार आहे। ही दृश्य आपण बघतोय लोकसभेमधली आणि दुसरीकडे लोकसभेबाहेरची ही दृश्य आहेत। या दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या दोघांचीही उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे। तसंच लोकसभेच्या सुरक्षा यंत्रणेची देखील आता चौकशी केली जाईल। हा प्रकार नेमका काय होता, कोणत्या कारणामुळे या दोघांनी या गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला हे देखील या चौकशीतून समोर येईल। पार्लिमेंट वाले तो नहीं है ना, वही है। आता यातील एक जण हा लातूरमधील असल्याचं समोर आलेलं आहे। महाराष्ट्रातील लातूरमधील अमोल शिंदे याने लोकसभेमध्ये हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याची कसून चौकशी देखील केली जाणार आहे। लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून या दोघांनीही उडी मारली आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। यातील एक जण हा लातूरमधील असल्याचं कळतंय। लातूरमधील अमोल शिंदे असं देखील त्याचं नाव आहे। म्हैसूरच्या खासदारासोबत सभागृहात आल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हैसूरमधील खासदार आहेत त्यांच्यासोबत हे दोघेही जण सभागृहात आलेले होते आणि त्यातील एक जण हा लातूरमधील असून लातूरमधील अमोल शिंदे याला आता लोकसभेतून पोलिसांनी अटक केलेली आहे। काही वेळापूर्वीच काही खासदारांनी अशा प्रतिक्रिया दिलेल्या होत्या की म्हैसूरच्या खासदारासोबत हे दोघेही जण लोकसभेत आलेले होते आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले होते आणि या दोघांकडूनही लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकाचं नाव सागर असं आहे तर दुसऱ्याचं नाव अतुल शिंदे असल्याचं समोर आलेलं आहे। काही वेळापूर्वीच काही खासदारांनी प्रतिक्रिया दिली होती। त्यातील एका खासदाराने असं सांगितलं होतं की ज्याला पकडलं पहिला ज्यानं उडी मारली त्याचं नाव सागर असं होतं आणि त्यानंतर आता आलेली माहिती म्हणजे लातूरमधील अमोल शिंदे हा याचा देखील यामध्ये सहभाग होता। या दोघांनीही लोकसभेचं कामकाज सुरू असताना हा गोंधळ घातला। या दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। लोकसभेबाहेर येताच यांच्यासोबत एक महिलाही असल्याचं समोर आलेलं आहे आणि या महिलेकडूनही घोषणाबाजी करताना ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे लोकसभेमध्ये गोंधळ घालण्यात आला तर लगेचच त्यांना खासदारांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या हवाली केलं आणि यावेळी बाहेर आल्यानंतरही या तरुणांकडनं या महिलेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी त्यांच्या बुटांमधून पिवळ्या रंगाचा स्मोक येताना दिसला। या दोघांच्याही या गोंधळाचं कारण नेमकं काय ते अद्याप कळलेलं नाहीये। मात्र आता त्यांच्या चौकशीनंतर कोणत्या कारणामुळे यांनी हा प्रकार घडलाय अशा प्रकारे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला हे समोर येईल। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शहाजी पवार आपल्यासोबत आहेत, आमचे लातूरचे प्रतिनिधी। आताच आपण बघितलं तर संसदेमध्ये काहीसा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि यातील एक तरुण हा लातूरमधील असल्याचं समोर आलेलं आहे। काय अधिकची माहिती? आत्ताच आम्ही याबाबत लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे। दरम्यान याची अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही लातूर पोलिसांना फोन केला। अमोल धनराज शिंदे असं नाव असून या तरुणाचा आम्ही शोध घेत आहोत। नेमकं इथलाच आहे का कुठला आहे हे शोधानंतरच कळेल असं सांगितलेलं आहे। धन्यवाद शहाजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतोय लातूरमधील अमोल शिंदे या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे आणि लातूरमध्येही या घटनेनंतर खरं तर खळबळ उडालेली आहे। लातूरमधील पोलीस देखील हा अमोल शिंदे नक्की लातूरमधलाच आहे की नाही याबाबत माहिती घेतली जातीये। तर आपण बघितलं संसदेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक म्हणजे लातूरमधील अमोल शिंदे नावाच्या या व्यक्तीनं हा प्रकार घडवलेला आहे। त्यामुळे आता त्यालाही अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याच्या चौकशीनंतर नेमकं या गोंधळामागे काय कारण होतं, काय गोंधळ घातला गेला हे देखील समोर येईल। तर आता संसदेतून अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं सागर आणि अमोल शिंदे असल्याचं समोर आलेलं आहे। म्हैसूरच्या खासदारासोबत सभागृहामध्ये हे दोघेही आल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या दोघांचीही कसून चौकशी केली जाईल। तसंच म्हैसूरच्या ज्या खासदारासोबत हे दोघेही आले होते त्या खासदाराकडून काही माहिती मिळते का हे देखील समोर येईल। सब लोग सतर्क हो गए थे। आप वहाँ मौजूद थे, मतलब प्रत्यक्षदर्शी तो बहुत सारे थे, लेकिन आप मुख्य नहीं, वहाँ मैं चेयर पर था, दूर था मैं थोड़ा सा। मैंने देखा एक क्या कोई हुआ था एग्जैक्टली?
नहीं, मैंने बताया ना कि वो कूदा, उसने फिर वो जूता खोलने की कोशिश की, उसमें से कुछ निकाला, एक ने वो पिट 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 करके वो धुआं निकल रहा था उसमें से। इन द मीन टाइम जो हमारे सुरक्षा कर्मी हैं उन्होंने तत्परता के साथ दोनों को काबू में कर लिया और अब जांच होगी, पता चलेगा क्या फैक्ट्स हैं। लेकिन एमपी लोग ये कह रहे हैं सर कि आप लोगों ने कोई एक्शन नहीं लिया, जो सिक्योरिटी वाले हैं उन्होंने कोई एक्शन ले लिया, सुरक्षा में चूक हुई है, बहुत बड़ी नहीं, चूक चूक तो हुई है, इसको तो सब स्वीकार करेंगे और एक्शन अब लिया जाएगा, पकड़े जा, कह नहीं सकते। स्पीकर साहब इस संबंध में विचार करेंगे, वो और भी जो संबंधित हमारे जो बड़े इसके जिम्मेदार लोग हैं उस पर विचार करेंगे और हल निकलेगा इसका। आपने सूचित कर दिया है, सूचना दे दी? हाँ, वो तो सब स्पीकर साहब भी आगे थे वहीं पर, तो सबको जानकारी है। उसकी माननीय जो हमारे उपनेता है, माननीय रक्षा मंत्री जी, वो भी वहाँ आ गए थे, तो वो उचित निर्णय वो लेंगे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, सर, ही जेव्हा घटना घडली तेव्हा तुम्ही सभागृहात होता, नक्की काय घडलं होतं? शून्य प्रहराचा बिझनेस चालू होता आणि मला वाटतं 12वा 13वा नंबर असेल. शशी थरूर बोलत होते. सुदैवानं मी एका BSNLच्या विषयासंदर्भात माझा झिरो लागत नाही म्हणून अश्विनींना भेटायला आलो. तर मी ट्रेजरी बेंचच्या बाजूला अश्विनींच्या बरोबर बसलो होतो. इकडे सुखदेव मांडविया बसलेले होते, मनसुख मांडविया, 2 मंत्री होते आणि त्यांच्याकडे बघत असल्यामुळे मला पटकन व्हिजिटर गॅलरी दिसत होती. पूर्ण व्हिजिटर गॅलरीमधनं एका प्रेक्षकांच्या गॅलरीमधून एका मुलानं, तरुणाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. पहिला तो हँग राहत, तो लटकला त्या बारला, लटकत राहिल्यानंतर खाली उडी मारली त्यांनी. मग दुसऱ्यानी पण उडी मारली. ती दोघांनी उडी मारल्यानंतर तो पहिला जो होता तो डायरेक्ट बेंचवर, ह्या बेंचवर तो माकडवड्यासारखा पुढे यायला लागला. दरम्यान सगळे खासदार उठल्याबरोबर तो मध्ये पॅसेजमध्ये आला. पॅसेजमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बूट काढला, एक काढला, मग दुसराही काढला. तोपर्यंत सगळे जाताना असं विचार करतात, जवळ येईपर्यंत दोन्ही बूट त्याच्या हातात होत्या. तो कुठे पडू अशी त्याची अवस्था झाली. पकडला गेला. पकडल्यानंतर त्याला सगळ्यांनी धरल्याबरोबर त्यांनी काय केलं कल्पना नाही, त्यातून गॅस यायला लागला आणि पिवळ्या रंगाचा गॅस सुरू असा आला संबंधसा. तोपर्यंत मागच्याने पण तेच केलं, त्याने गॅस सोडला आणि मग त्या गॅसमधून जरा डोळ्याला आणि नाकाला झिंजणी यायला लागल्या थोड्याशा. हाऊस ॲडजन झालं आणि मग त्याला पकडून त्यांच्या हवाली केलं. हा सगळा प्रकार नेमका दुर्दैवानं आज 13 डिसेंबर, ज्या दिवशी पार्लमेंटवर हल्ला झाला होता, संसदेवर हल्ला, तोच दिवस आजचा आहे. असा दिवस शोधून आजचा हल्ला होतो हे निश्चितच गंभीर आहे. कोणीतरी धमक्याही दिलेल्या होत्या असं कळतंय. त्यामुळे सुरक्षेच्या बाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सुरक्षा रक्षकांकडनं सुद्धा काय कल्पना नाही आता प्रत्यक्षात कसं घडलं. त्यांना कोणी पत्र दिलं होतं, कोणत्या खासदारांच्या पत्रावर ते आत आले, कारण खासदारांच्या पत्राशिवाय त्यांना आत येता येत नाही. आणि मग ही सगळ्याच गोष्टीची आता गंभीर चौकशी व्हायला हवी. हा प्रकार नव्या सदनाला लांछना म्हणजे लावून गेला, म्हणजे अतिशय गंभीर आहे. आत्ताही यापुढं व्हिजिटर्स गॅलरी यायचं की नाही इथपासून सुरुवात होईल, पाहायला पाहिजे. मात्र स्मोकिंग स्कॅन्डल आतमध्ये येत आहे, सुरक्षा रक्षक काय करत होते? मला असं वाटतं, आता बघा तिथे काय मेटॅलिक डिटेक्टर असतो आपल्याकडे, असं नाही की तो डायरेक्ट येतो, पण पावडर मेटॅलिक डिटेक्टर मध्ये येईल की नाही शंका असेल कदाचित, काही कल्पना नाही. ते बुटात घालून आले होते, निश्चितपणे बुटात आहे एवढं मला स्वतःला वाटतं. कारण बूट काढण्याचं कारण काय आणि बूट काढून नंतर गॅस कसा आला, तर ते सगळंच आहे. पण भयानक आहे आणि संसदेवरचा तसा दुसरा हल्लाच आहे असं समजायला. सर्व लोक जे 2 तरुण आहेत ते महाराष्ट्राचे असल्याचे काय माहिती आहे? नाही 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 नाही, मला तरी अजून तरी माहिती नाही. उगाच खोटं बोलण्यात अर्थ नाही. कोण आहेत मला मग अशा अगोदर दाक्षिणात्य वाटत होते, तर तुम्ही महाराष्ट्रातनं कुठून शोधून काढलं मला माहिती नाही, पण ऑफिशियली त्याची येईलच, तर आल्यानंतर बोलू त्याच्यावर. महाराष्ट्राचं असेल मला कल्पना नाही याबद्दलची निश्चितपणे, कारण काय ती वेळच नाही ना, ते कोण आहे ती आयडेंटिफाय करायची वेळ नाहीये ना. त्यांच्या काही मागण्या, काही घोषणा त्यांनी काही नाही, एक शब्द सुद्धा बोलले नाहीत, घोषणा बिषणा काही नाही. आधी उड्या मारत आला ना, तो घोषणा कधी देणार, त्याच्या डोक्यात ते गॅस असणार, तो होता. आज सभागृहामध्ये पंतप्रधान नव्हते, केंद्रीय गृहमंत्री नव्हते. जर कदाचित पंतप्रधान सभागृहामध्ये असले असते तर एक मोठा विषय झाला असता. आता हे जर तरला काय पाहिजे तेवढ्या गोष्टी आहेत, त्याला काही अर्थ नाही. एक तर पंतप्रधान सभागृहात येतच नाही, ते पहिल्या दिवशी येतात नंतर शेवटच्या दिवशी येतात, त्यामुळे असे या विषयावर न बोललेलं बरं. पण सभागृहामध्ये
पंतप्रधान असो किंवा नसो, पण सगळ्यात हा. महत्त्वाचा प्रश्न आहे, सभागृह हे सार्वभौम आहे, त्याची आणि सुरक्षा, त्याची सुरक्षा महत्त्वाची. आतल्या सगळ्या सदस्यांची सुरक्षा हे सगळंच गंभीर आहे ना. म्हणजे आश्चर्यच वाटण्यासारखं आहे की उडी मारून येतो काय. बरं, उडी मारली, काही घोषणा दिल्या, मागण्यांसाठी केली, तर अशा घटना पूर्वी घडल्या आहेत. पण येऊन आतमध्ये गॅस सोडतो, हे खूपच गंभीर आहे. 13 तो गॅसच्या ऐवजी आणखीन काही असतं तर काय घडलं असतं असं एक क्षणात विचारायला, बापरे, याच्या हातात गॅसच्या ऐवजी दुसरं काहीतरी असतं किंवा विषारी गॅस असता, काय झालं असतं. मग भयानक घडलं असतं. आपण 13 डिसेंबर 2001 पासून काही धडा शिकलो नाही असं म्हणायचं. निश्चित गलथान म्हणाय, धडा शिकतो, पण ते सुरुवात असते. पहिले 5 दिवस असते, असते असते गलथान पडायला सुरुवात होतो. तो हा गलथान म्हणाय. आता या संदर्भात तुम्ही संसदेत काही प्रश्न मांडले. येणारच ना. आता ते काय सोडणार का मी? आता हे काय छोटा विषय आहे का? हा छोटा विषय नाही आहे. हे संबंध हिंदुस्थानचं सार्वभौम सभागृह आहे आणि त्या सार्वभौम सभागृहामध्ये ह्या नुसत्या उड्या मारल्याने तो एक प्रकारचा हल्लाच आहे असं मी समजतो. पण सातत्यानं भाजप सरकार म्हणत असतं की आम्ही, आमच्या हातात देश सुरक्षित आहे. तो आता कळला ना त्यांना, कळेल त्यांना. मला वाटतं राजकीय भाष्य आज करूया नको, कारण झालेला प्रकार खूप गंभीर आहे आणि ते काय आहे ते देशाला माहिती आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं. थँक्यू.